नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव प्रश्न घेणार आहोत. काही दिवसांनी आपली प्रथम सत्र परीक्षा सुरू होणार आहे. त्यासाठी आता आपण 1 ते 10 हा अभ्यासक्रम आपण घेतलेला आहे. तर त्याच्यावर आधारित आपण प्रश्नपत्रिका सोडवणार आहेत. तुमच्या स्क्रीनवर प्रश्नपत्रिका दिसतीये बघा. पहिला प्रश्न आहे, खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. दूरदेशी ऐकू येते डॅश माझा डॅश. दुसरी आहे, काळ्या छातीवर कोरली डॅश खेळती खेळ जीव घेणे. आता पहिला प्रश्न ब, योग्य जोड्या जुळवा. पहिला गट आहे तोडणी, श्रावण मास, गच्चकंधारी आणि बाडीपेठ. आणि दुसरा आहे ब गट आहे अशोक मानकर, दत्तात्रय विरकर, पु ल देशपांडे आणि बाल कवी. हा प्रश्न पहिला अ, कवितेच्या पोळी पूर्ण करा. आणि दुसरा आहे योग्य जोड्या जुळवा. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 1 क, कोण कोणास म्हणाले ते लिहा. पहिला आहे, कोण रे बाबा तू कुठून आला आहेस. कोण कोणाला म्हणालं ते लिहायचं आहे. दुसरं, मपली शाळा तर दुसरीच झाली आहे. तिसरं आहे, कै भैव नको दाखू मले वाघा फाद्याचा. आणि चौथं आहे, टाक ते पिल्लू खाली टाक म्हणतो ना. हे पहिला प्रश्न क, कोण कोणाला म्हणाले. आता प्रश्न दुसरा बघा, खाली दिसतो आहे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती. एका वाक्यामध्ये लिहायची प्रश्नांची उत्तरं. पहिला आहे, बाली बेटवरील बाग लेखकाला कशी वाटते. बाली बेटावरील बाग लेखकाला कशी वाटते. दुसरा आहे, पक्क्या हिमतीचा राखण्या असं लेखकाने कोणाला म्हटले आहे. दुसरा आहे, पक्क्या हिमतीचा राखण्या असा लेखकाने कोणाला म्हटले आहे. तिसरा आहे, सदा गाढवाचा उपयोग कशासाठी करत असे. आणि चौथा आहे, उसाच्या बांधलेल्या मुळ्या रस्त्यावर आणून कोण टाकत असे. आणि पाचवा आहे, भाऊंची आणि लोकमान्य टिळकांची भेट कोठे झाली. आता प्रश्न तिसरा दिसतोय बघा आपल्याला. त्याच्यातलं थोडक्यात उत्तरं लिहायची त्यांची. पहिलं आहे, स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यावर लेखक त्याच्या आवाजाच्या दिशेने का धावत असे. थोडक्यात उत्तर लिहायचं आहे याचं. दुसरं आहे, सदाची फजिती कशी झाली. सदाची फजिती कशी झाली. तिसरं आहे, रत्नजडीत कंठ्यातील कंठमणी असं बाली बेटला का म्हटलेलं आहे. हा प्रश्न नाही लिहायचा, त्याच्यातला आपल्याला हा गाळायचा आहे. चौथा आहे, कवयित्रींनी मराठी भाषेची थोरवी कशी वर्णिली आहे. मराठी भाषा माझी मराठी या कवितेतला आहे प्रश्न बघा. आणि पाचवा आहे, पूर्वी आंघोळीसाठी कोणकोणती भांडी वापरली जायची. तर ही थोडक्यात उत्तरं लिहायची आहेत. प्रश्न दिलेले आहेत. आता आपण पुढचा प्रश्नाकडे वळूयात. आता प्रश्न चौथा अ दिलेला आहे बघा. त्याच्यातला अ बघायचा चौथा प्रश्न, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. पहिला आहे रात्र आणि दुसरा आहे शीळ. पहिला आहे रात्र आणि दुसरा आहे शीळ. आता प्रश्न चौथा ब, खालील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य क्रियाविशेषण अव्यय लिहा. अव्यय दिलेली आहेत आपल्याला ब्रॅकेटमध्ये आणि ती लिहायची आहेत योग्य. ते फुलपाखरू डॅश माझ्याजवळ आले. दुसरं आहे, तेथे डॅश नारळाची झाडे होती. तर ब्रॅकेटमध्ये अनेकदा, वर आणि वारंवार. आणि दुसरं दिले, खाली सभोवार जवळ. हे क्रियाविशेषण अव्यय दिलेले, त्याच्यातला योग्य तो तिथे लिहायचा आहे. आता प्रश्न चौथा क, जोड शब्द लिहायचा आहे. जसं उदाहरण बघा, भांडी कुंडी, तसं पहिला आहे साथी आणि दुसरा आहे भाजी. प्रश्न चौथा ड, खालील वाक्यातील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. आता याच्यामधले रीतिवाचक ओळखायचं आहे. पहिलं आहे, प्रांजल सकाळी लवकर उठते. प्रांजल सकाळी लवकर उठते. दुसरा आहे, पक्षाने आपले पंख सावकाश फडकवले. पक्षाने आपले पंख सावकाश फडफवले. आता पुढे प्रश्न लिहायचा आहे. प्रश्न पाचवा प्रत्येकी 2-3 वाक्य लिहायचे. तर आता डांग्या कुत्रा जो आहे, तर नात्याबाहेरचं नातं या धड्यामधला, तर त्या डांग्या कुत्र्याचं वर्गीकरण आपल्याला लिहायचं आहे. आता पुढे दिलेला आहे प्रश्न 6वा. त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तरी एका विषयावर 8 ते 10 ओळी आपल्याला निबंध लिहायचा आहे. आपण निबंध लेखन घेतलेलं आहे.
तर निबंधाचे विषय दिलेले आहेत बघा. निबंधाचा विषय दिलेला आहे मी केलेली सहल. म्हणजे तुम्ही जिथे कुठे सहलीला गेलेले असाल, शाळेच्या नाही पण इतर तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रमैत्रिणींसोबत, अशी ती सहल. आणि दुसरं माझा आवडता पाळीव प्राणी. आपण जसं नात्याबाहेरचा नाता हा पाठ बघितला तर त्याच्यामध्ये डांग्या हा कुत्रा पाळीव प्राणी, तर तसंच आपल्या घरी किंवा आपल्याला आवडता एखादा पाळीव प्राणी त्याबद्दल 8 ते 10 ओळी लिहायच्या आहेत. आता आपण पुढे बघूयात. प्रश्न 7वा अ. खालील शब्द प्रमाण भाषेमध्ये लिहायचे आहे. प्रमाण भाषेमध्ये लिहायचे आहेत. म्हणजे आणि संबंध ह्या 2 शब्दांचा प्रमाण भाषेमध्ये लिहायचे. ही 2 शब्द जी आलेली आहेत ती प्रमाण भाषेत लिहायची आहेत. आता प्रश्न 7वा ब. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पहिला आहे घशाला कोरड पडणे आणि दुसरा आहे पोटात गोळा येणे. यांचा दोघांचा अर्थ लिहायचा आधी आणि मग वाक्यात उपयोग करायचा आहे. आता प्रश्न 8वा, शेवटचा प्रश्न जो आहे तो 8वा. शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी 4 घोषवाक्य लिहायची आहेत. तर घोषवाक्य लिहायचे आहे शिक्षणावर आधारित. म्हणजे शिक्षण हे महत्त्वाचं आहे. मुलगी शिकली तर काय होईल, जग सुधरेल, जगाची प्रगती होईल, अशी जे आहेत तर हे शिक्षणाची काही घोषवाक्य तुम्हाला लिहायची आहेत. तर 1 ते 10 हे पाठांचा तुम्ही आता अभ्यास करायला लागायचा आहे. आपला पोर्शन झालेला आहे, सराव सुरू केलेला आहे आपण. आणि आता काही दिवसामध्ये आपली प्रथम सत्र परीक्षा होणार आहे, ती पण ऑनलाईनच होणार आहे. जशी आपण आधी मागे गुगलवर घेतली त्या पद्धतीनेच होणार आहे. तर त्याच्यासाठी हा सराव करायचा आहे तुम्ही. तसंच धड्याचं वाचन हे नियमित करा. सगळं कविता पाठांतर करा. आता आपण पुढच्या तासाला भेटूयात. नमस्ते.